नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 75 लाख ग्रॅज्युइटी, 8व्या वेतन आयोगानंतर निवृत्त कर्मचाऱ्यांना होईल जास्तीत जास्त फायदा। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लवकरात लवकर लागू करण्याची केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत असताना या दरम्यान आतापर्यंत फिटमेंट फॅक्टर, किमान वेतन आणि निवृत्ती वेतन असे मुद्दे चर्चेत राहिले, पण आता ग्रॅज्युइटी मर्यादा वाढवण्याची ही मागणी जोर धरत आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांची ही मागणी मान्य झाली तर कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती लाभांमधील हा सर्वात मोठा बदल असेल। लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यापूर्वी अनेक कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक संघटनांनी ग्रॅज्युइटी नियमामध्ये लक्षणीय बदल करण्याचा प्रस्ताव मांडला आहे। द मिंटच्या अहवालानुसार ग्रॅज्युइटी मर्यादा वाढवण्यापासून ग्रॅज्युइटीची गणना करण्याची पद्धत बदलणे आणि कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या लाभांमध्ये बदल करण्यापर्यंत पर्याय 8व्या वेतन आयोगासमोर मांडले गेले होते। सध्या ग्रॅज्युइटीचे नियम काय? सध्या सरकारी कर्मचारी 5 वर्ष नोकरी पूर्ण केल्यानंतर रिटायरमेंट नंतर ग्रॅज्युइटीसाठी पात्र ठरतात। तसेच एखाद्या कर्मचाऱ्याचा नोकरीत असताना मृत्यू झाला तर कुटुंबाला सरकारी नियमानुसार ग्रॅज्युइटीचा पैसा मिळतो। सध्याचे नियम आणि कायदे व कॅल्क्युलेशन समजून घेऊया। सेवानिवृत्ती सह मृत्यू ग्रॅज्युइटी, कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतर किंवा मृत्यूनंतर कुटुंबाला मिळणारी रक्कम, पूर्ण केलेल्या प्रत्येक 6 महिन्याच्या सेवेसाठी मूळ वेतन प्लस महागाई भत्ता किंवा DA चा 1/4। ग्रॅज्युइटी कर्मचाऱ्याच्या पगाराच्या मूळ वेतन प्लस महागाई भत्ता म्हणजे 16.5 पट किंवा कमाल 25 लाख रुपये असते। 8व्या वेतन आयोगासमोर ग्रॅज्युइटीसाठी नवीन प्रस्ताव काय? भारतीय रेल्वे तांत्रिक पर्यवेक्षक संघटना IRTSS च्या प्रस्तावानुसार कमाल ग्रॅज्युइटीची मर्यादा 50 लाखापर्यंत वाढवणे। ग्रॅज्युइटीचे कॅल्क्युलेशन पुढील प्रमाणे: ग्रॅज्युइटी बरोबर 1/3 गुणिला मूळ वेतन प्लस महागाई भत्ता गुणिला पात्रता सेवेच्या पूर्ण झालेल्या 6माही कालावधीची संख्या। ग्रॅज्युइटीची मर्यादा 25 लाखावर केवळ 75 लाख रुपयापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिला गेलेला नाही, तर NCJCM ने ग्रॅज्युइटी कॅल्क्युलेट करण्याची सध्याची पद्धतही बदलण्याचा प्रस्ताव दिलेला आहे। ग्रॅज्युइटीचे कॅल्क्युलेशन 30 ऐवजी 25 प्रभावी कामाच्या दिवसावर आधारित असावे असे संस्थेने म्हटले आहे, तर पगाराच्या 16.5 पटची सध्याची मर्यादा काढून किंवा वाढवण्याचाही विचार केला पाहिजे। म्हणजे मागणी केवळ कमाल मर्यादा वाढवण्यापुरती मर्यादित नाही, तर कर्मचाऱ्यांनी अख्खा कॅल्क्युलेशन पद्धतीत बदल करण्याची मागणी केलेली आहे। अशा परिस्थितीत सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करून 75 लाखापर्यंत ग्रॅज्युइटीची मागणी मान्य केल्यास रिटायरमेंट नंतर मिळणाऱ्या एकरकमी रकमेत मोठी वाढ होऊ शकते। मात्र अद्याप याबाबत कोणताही अंतिम निर्णय झाला नाही, सध्या केवळ मागण्यांपैकी आहे। पण ही मागणी मान्य झाली तर सेवानिवृत्ती लाभांचे स्वरूप पूर्णपणे बदलू शकते। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।